पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज 2 याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार। बघा मित्रांनो, नुकताच फेज 1 विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू या ठिकाणी प्रक्रिया पार पडलेली आहे। बघा मित्रांनो, या फेज 1 मध्ये एक मोठी समस्या समोर आलेली आहे, ती म्हणजे निवड झालेले उमेदवारच पुन्हा या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे साहजिक निवड झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी नको अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। सुरुवातीला काय बातमी बघूया मित्रांनो। निवड झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी नको। बघा, 23,000 जागांपैकी 4,800 जागा या खाजगी अनुदानित शाळांसाठी आहेत। बघा, या आधी 1ली ते 5वी निवड झालेले उमेदवार पुन्हा या ठिकाणी 6वी ते 8वी, 8वी ते 9वी व 11वी 12वी साठी त्यांची निवड होत आहे। त्यामुळे साहजिकच तेच उमेदवार पुन्हा भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत। अशा उमेदवारांची निवड त्याच ठिकाणी पुन्हा होत असल्यामुळे काही जागा रिक्त राहत आहेत व काही ठिकाणी ते डावलले जात आहे। साहजिकच याच्यामुळे काय होत आहे मित्रांनो, जास्त गुणवाले उमेदवार हे विदाउट इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा होते, तेच पुन्हा विथ इंटरव्ह्यू मध्ये वरच्या गटासाठी आले। त्याच्यामुळे जर तो उमेदवार 1 ते 5 गटासाठी सोडून 6 ते 8 साठी गेला तर 1 ते 5च्या जागा त्या ठिकाणी रिक्त राहतात। व या ठिकाणी काय झालंय मित्रांनो, एका जागेसाठी 10 उमेदवार देणार होते, परंतु झालं काय, तेच उमेदवार पुन्हा त्या ठिकाणी आल्यामुळे एका शाळेवर 10 पैकी फक्त 4 ते 5 किंवा 1 ते 2च उमेदवार या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहत आहे आणि ते उमेदवार त्यांची कुठेतरी निवड झालेली आहे असेच उमेदवार त्या ठिकाणी रांगेत आहेत। म्हणजे एका उमेदवाराला पहिल्या पसंतीची शाळा द्यायला पाहिजे होती, पण त्याला कमीत कमी 8 ते 9 शाळा दिलेल्या असल्यामुळे तो एकाच ठिकाणी मुलाखतीला हजर राहिला। त्यामुळे काय झालं मित्रांनो, जास्त गुण असलेले उमेदवारच त्या ठिकाणी भरतीमध्ये पुन्हा सहभागी होत आहे आणि कमी गुणवाले या ठिकाणी पुन्हा बिचारे त्यांना एक सुद्धा संधी मिळत नाहीये। आता जर कधी आपण विचार केला मित्रांनो, अनुदानित संस्थांच्या जागा होत्या 4,800, जर या ठिकाणी एकाच 10 म्हटले असते तर कमीत कमी 48,000 उमेदवारांना तिथं कमीत कमी एक तरी संधी मिळाली असती मित्रांनो। पण त्यांनी 4,800 जागांसाठी फक्त 7,000 उमेदवारांना त्या ठिकाणी संस्थांवर पाठवलेले आहेत। तुमची समस्या लक्षात आली असेल मित्रांनो की एकच उमेदवार 10 संस्था दिल्यामुळे तो एकाच संस्थेवर हजर राहिला व त्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीला 1 2 3 4 5 बस याच्या पलीकडे उमेदवार त्या ठिकाणी हजर राहू शकले नाही। म्हणजे कमी गुण असलेले उमेदवार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे आणि जास्त गुण उमेदवार हे पुन्हा भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होत असल्या कारणाने भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण पार पडत नाही। त्यामुळे साहजिकच बऱ्याच उमेदवारांचे कमेंट देखील आले की सर, ज्यांची निवड झाली त्यांना पुन्हा संधी नको, त्याला एकच ठिकाणी कोणत्या तरी गटामध्ये द्या आणि त्याची पुन्हा निवड व्हायला नको, जेणेकरून ती या ठिकाणी आपलं मेरिट खाली येईल आणि कमी गुण असणाऱ्या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळेल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद मित्रांनो।